हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज आहे लक्ष्मीपूजन, तर सर्वांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे मामी करत होती अनारशा आणि इकडे आम्ही आज आमच्या किट्टीला सुद्धा शाही स्नान घातलेलं होतं आणि त्या बिचारीला खूप थंडी वाजत होती म्हणून तिला आम्ही पटपट हेअर ड्रायरने सुकवलं. आणि त्यानंतर इकडे माळा वगैरे पण करायच्या होत्या गाडीसाठी आणि इकडे फटाके जे की काल घेतलेले. मी म्हटलं यस, आज आपल्याला फटाके फोडायचे. आणि इकडे मी चॉकलेट खात होते जे मेघाने मला माझ्या बड्डेच्या दिवशी आणलेलं आणि हे तिचं गिफ्ट होतं जे मी ओपन करून बघितलेलं. आणि इकडे मग नंतर मी बाहेर आली, पटपट झाडू मारून घेतला कारण की आज रांगोळी काढायची होती चांगली. नंतर पटकन वरती आले, कपडे वगैरे वाळत घातले. आज कपडे वाळत घालताना आज माझ्याकडून काहीच गडबड झाली नाही. आज मी चांगल्या पद्धतीने वाळत घातले, याचा मला जरासा आनंद झाला. त्यानंतर मी माझ्या मम्मीसोबत गेली. माझी मम्मी मला नोज रिंग घेऊन देत होती माझं बड्डे गिफ्ट म्हणून. मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर लक्ष्मीपूजनाची तयारी इथे चालू होती, डेकोरेशन करत होतो. अशा पद्धतीने काही थोडंफार झालेलं होतं. नंतर बाहेर आजीने मला शेण वगैरे सारून दिलं रांगोळी काढण्यासाठी. इथं माझी किट्टी सुद्धा आंघोळ करून एकदम फ्रेश तयार होती. मग नंतर माझी ही मोठी बहीण आलेली होती जी रांगोळी काढण्यात आमच्या घरामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. मग नंतर मीही तिला मदत करत होते कलरिंग भरण्यासाठी. इकडे आम्ही कलर इतक्या छान पद्धतीने भरत होतो, ती मला सांगत होती कसं भरत्या पद्धतीने मी सर्व केलं. आणि नंतर जोरात पाऊस यायला लागला आणि आमच्या रांगोळीचा पूर्णपणे सत्यानाश झाला, हे तुम्ही बघू शकता. मग म्हटलं जाऊ दे, आता घरातच करून टाकू, लक्ष्मीपूजनाच्या समोर रांगोळी वगैरे काढू. तर इथे पण लाईट येत जात होती, पण मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग मी नॉर्मल अशी काही रांगोळी काढली आणि त्यानंतर मी तिला व्हिडिओ कॉल केला आणि तिने मला तिथली पूजा दाखवली की कशी केलेली. तिला म्हटलं खूपच छान केलेली, आता तू इकडे बघ, जे आपण इतकी छान रांगोळी काढलेली होती त्याचं तू बघ काय काय झालेलं आहे, पूर्ण पाणी पाणी झालं, पण आता काहीच करू शकत नाही. मग त्यानंतर मी गेली रेडी व्हायला. हे माझं आउटफिट होतं ना, हा माझा पूर्ण लुक होता. मी कशी दिसतीये मला नक्की सांगा. त्यानंतर पटपट पूजा केली, आरती केली. त्यानंतर मम्मी आणि मामीनी गाडीला ओवाळलं आणि त्यानंतर मामी ते सर्वजण भाऊ बहीण फोटो वगैरे काढत होतो. आणि त्यानंतर घरच्यांना बोलली की या तुमच्यासोबत पण फोटो काढते, त्यांचं वेगळंच फोटो सेशन चाललं होतं. मग मी इकडे परी हुमे करत होती. त्यानंतर पटकन आउटफिट चेंज केलं, म्हटलं आपल्याला फटाके फोडायचे आणि बाहेर पाऊस चालू आहे. मग चेंज केलं, बाहेर आलो, फटाके वगैरे फोडवायला सुरुवात केली. इकडे आता तुम्ही माझा आवाज बघा. थोडंफार घाबरत का होईना, पण आम्हाला फटाके फोडायचेच आहे. मग त्यानंतर इकडे भावानी काढलेली लड, हे मला बघायला खूपच आवडतं. फटफट 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 फट. मग नंतर पटकन त्यांनी लड वगैरे लावली आणि इथं अशा पद्धतीने काही फटाके वगैरे फुटत होते. आणि त्यानंतर आमचे फटाके फोडून झाले. त्यानंतर मी घरात आले, म्हटलं चला, मला भूक तर नव्हती, मी जेवण नव्हते करणार, घरच्यांचं जेवण झालं होतं. मग मी ते श्रीखंड खाल्लं बस. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.